सावनी, तू तर इकडे अभिनय क्षेत्रातलेच आहेत सगळी मंडळी आणि तू गायन क्षेत्रात. काय सांगशील, कशी झाली होती ओळख? तुमचंही अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज हेही सांगा. अरेंज मॅरेज, पण वेगळ्या प्रकारचं. म्हणजे आम्ही आधी ओळखत होतो. ह्यांची पॅथॉलॉजी लॅब ही पुण्यातली एक प्रतिष्ठित पॅथॉलॉजी लॅब आहे, दांडी पॅथ लॅब्स. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सांगायच्या की तुझा तो मित्र आहे ना, त्याच्याकडनं जरा मला ब्लड चेकअप वगैरे करून घेणं वगैरे असं. ओके. आणि अशी ओळख झाली, इंट्रोडक्शन असं झालं होतं. आणि ज्या मैत्रिणी त्याला आधीपासून ओळखत होत्या तर त्या मला त्याच्यावरनं असं चिडवायच्या की तू बघ ना, तो चांगला मुलगा आहे, कारण त्याची आई खूप चांगली आहे, तू जरा बघ ना काहीतरी, कारण आधी तू सासू हेरून ठेव, मग आपण बघू मुलाचं वगैरे. त्या खूप जास्ती गोड आहेत आणि त्या स्वतःच एक आदर्श सून आहेत, कारण आमच्या घरात आजी सासूबाई पण आहेत. जसं काही ट्युनिंग्स असतात ना की पटकन होऊन जातात, आणि जशी माझी आई आहे तशाच माझ्यासाठी त्या. वा वा. सासूबाईंकडे आता येणार आहे. घरात पॅथॉलॉजीचीच लॅब आहे, मग पत्रिका तपासली की रक्तगट? दोन्ही तपासलेलं नाहीये. दोन्ही तपासलेलं नाहीये. वा वा वा. सावनी इतकी देखणी आहे, तशी मनाने खूप देखणी आहे ती, आणि खूप प्रेमळ आहे, सगळ्यांची काळजी घेते खूपच. अगदी कळतंय ना, 3च महिने झाले. कळतंय ना, 3च महिने झाले असं म्हणाली ती पटकन. तर सगळ्या सासू सुना इथे आलेल्या आहेत. एक छोटासा वेगळा राऊंड झाला पाहिजे, तो म्हणजे परंपरागत उखाणा घेण्याचा. पण सुनांनी घ्यायला पाहिजे असं माझं, मी बोललोच आहे ते. सुनांनी घ्यायला पाहिजे एक उखाणा. चला सावनी, प्लीज आजचं शूटिंग लवकर संपवा, कारण शूटिंग आहे उद्या. आशिषचं नाव घेते, चला हवाई उद्या. वा वा. ह्यात तिने सांगितलं, नवऱ्याचंही नाव सांगितलं, आमच्या कार्यक्रमाचं प्रमोशन केलं, आणि मी सध्या किती बिझी आहे हे पण सांगितलं. आज शूटिंग आहे, उद्या पण शूटिंग आहे. हो, आपण आशिषसाठी जोरदार टाळ्या. आता गिरिजा. लग्नाला खूप वर्ष झाली आहेत, तर तेव्हाचे काहीच आठवत नाही उखाणे. पण माझ्या डोहाळ जेवढाला मी एक तयार केला होता उखाणा. तर त्या दरम्यान मी खूप जाड होत चालले होते हळूहळू. तसा सुहृदही जाड होत चालला होता, का माहीत नाही. माझ्याबरोबर तोही वजन वाढवत होता. तर माझ्या डोहाळ जेवणाला मी हा उखाणा घेतला होता. तूप असतं छान, पण मला आवडते बेरी. तूप असतं छान, पण मला आवडते बेरी. प्रेग्नंट आहे मी, पण सुरुची वाढते ढेरी. वा. मग आता झालं तयार तुमचा पूर्वा? फार वाईट झालाय डोक्यात जो तयार झालाय तो, प्लीज डोंट माइंड मी. अच्छा, हे मला वाटलं उखाणा सुरू झालं. नाही, थांबा. माझ्या अभिनयाची निर्मिती केली माझ्या सासूबाईंना पहा. चला हवा येऊ द्या. तुला नंतर तूच. माझ्या अभिनयाची निर्मिती केली माझ्या सासूबाईंनी, माझ्या सासूबाईंना पहा, चला हवा येऊ द्या. जाऊ दे. काहीतरी सुधारायची संधी देते, काहीतरी इन्स्टॉलेशन करते. साधारण त्या धर्तीचं आहे. सही पकडे. करेक्ट. पण अभिनय हे नाव आहे आणि ते तरी उखाण्यात आले, हे महत्वाचं आहे. आणि सासूला महत्व दिलंय, चक्क निर्मिती. हा तर बघा आता. हो, म्हणजे आता काय, आता घरी नीट वागायलाच लागणार. नाही हा, प्लीजच. हा प्लीज. नाही, ते चांगलं मस्त आहे ना. हो. त्यानंतर मग आता इकडे येणार आहे, तुमचा तयार झाला उखाणा. रोहिणीताई करतील ना मदत. ती मेथीवाला देते यार. मेथीवाले देतात असं त्यांनी सांगितलं. मेथीवाले देतात त्या उखाणा. मी लग्नातही मला जेव्हा सांगितलं होतं की असीमचं नाव घ्या, मी म्हटलं होतं असीम. दॅट्स इट. हा, नाव घ्यायला सांगितलंय, मी त्याचं नाव घेणं असं झालं. पण चान्स नाही आहे, आज नाही होणे वाला. बहुत डिफिकल्ट आहे. प्रयत्न करू सगळे मिळून आपण. ऍब्स्ट्रॅक्ट चालेल, एक झालेलं ऑलरेडी. तू नको प्रयत्न करू, बाकी
तिथे किती उत्साह हे बघ आपण आपल्याला एक निलेश नाव घेऊन दाखवेल. चला निलेश तू नाव घेऊन चल निलेश. ह्यांचा उखाणा मी तयार करून देऊ? Please, please. रोहिणीताईंनी पिक्चर केला अग्निपथ. रोहिणीताईंनी चित्रपट केला अग्निपथ, ज्यात बच्चनजींना त्या म्हटल्या, विजय अपने हात धोले, विजय अपने हात धोले तो साबण होता नीम, आणि अवनी यांचं नाव घेत आहेत ते आहेत असीम. बघा, सगळं आणलं मी. सगळं आणलं. तो साबण होता नीम. काय ना प्लीज जी creativity. ही टेप आहे ती प्लीज मला थोडस हे एवढं कापून द्या, द्यायला द्या, नाही तर द्या. ऍटलीस्ट साऊंड द्यायला ताकी मी नेक्स्ट टाइम नेहमी हा उखाणा घेईन प्लीज. नक्की नक्की यात काही म्हणजे आम्ही देऊन टाकला तुम्हाला. मी कमलताईचं दुरुस्त करते. हा चला आता पुढे. कोळंबी प्रचंड आवडते हिच्या हातची, त्यामुळे एक सतत आई आज कर ना चालू असतं. तर पार्श्वभूमी सांगते नाही तर तो उखाणा कळणारच नाही. काय बरं, हां, सासूच्या डोक्यापाशी करते सतत कोळंबीसाठी भुणभुण, सासूच्या डोक्याची करते सतत कोळंबीसाठी भुणभुण, स्वप्नीलचं नाव घेतीये रावांची सून. वा वा वा. चालेल ओके काठावर पास तिला काठावर पास करूया. तिच्यानंतर पूर्वानंतर माझा नंबर पण आहे. सगळ्यात बेस्ट पूर्वाचा होता. पूर्वा विजेती आजची. हा बक्षीस पूर्वालाच, कारण हा कॉमेडी शो होता आणि त्याच्यामुळे 4 लाख तर मिळालेले आहेत, त्यामुळे सध्या तरी बक्षीस तिला आपण देऊयात. करेक्ट. वा 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 वा. गीताताईंना मला प्रश्न विचारायचा आहे की ही राजकारणामध्ये घराणेशाही पद्धत होत चाललेली आहे, म्हणजे तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं, ते चांगलं आहे की वाईट आहे? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. ते काय वाईट? चांगलं नाहीये. पण म्हणजे ही गोष्ट तुम्ही सगळे फॅमिली मिळून डिस्कस का करत नाही? का? त्यांच्याच फॅमिलीमध्ये प्रोड्युसर येते, डायरेक्टर येते, स्क्रिप्ट रायटर येते, आणि नंतर सून त्यांची ऍक्टर, त्याच्यानंतर उरलं सुरलं गीताताई आहे, मेकअप आहे, कॉस्ट्युम आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का दुसऱ्याला थोडं थोडं वाटून द्यावं, दुसरे लेकरं जेवतील खातील? पूर्वी गोडबोल्यांच्या घरी एक नाटकाचा तंबू होता. हा. सगळे घरातली त्याच्यात असायचे. हा. ते आता टेलिव्हिजन आणि फिल्म मध्ये आलंय. अच्छा, म्हणजे आधीपासूनच आहे. म्हणजे आमच्या घरातला लहान मुलगा बंडखोरी म्हणून इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन करेल. वा 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 वा. वा वा. निर्मिती ताईंना मला प्रश्न विचारायचा आहे. घ्या घ्या. तर निर्मिती ताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की माझी एक बहीण आहे, तर तिचं आता लगीन ठरतंय. एक मुलगा आम्ही बघितले, चांगला घरातला मुलगा आहे, पण मला विचारायचं होतं की त्याची आणि तिची पत्रिका जुळवून बघणं गरजेचं आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? मुलाची आणि मुलीची पत्रिका, नवरा मुलगा आणि मुलीची पत्रिका जुळवून बघायला पाहिजे का नाही बघायला पाहिजे? मला असं वाटतं की मी माझ्या सुनेची आणि माझ्या मुलाची पत्रिका जुळून पाहिलेली नाहीये, आणि आत्ताच्या काळात मला वाटतं आपण ब्लड ग्रुप जास्त करून बघतो, बघावा. बरोबर. तर त्याची फार काही आवश्यकता नसते. पण निर्मिती ताई, तुम्ही स्वतःची आणि तुमच्या सुनेची पत्रिका जुळवून बघितली, हे खरं आहे की नाही? आमच्या पत्रिका जुळल्या. जुळल्याच डायरेक्ट. आमच्या जुळल्याच, म्हणजे पहिल्यापासूनच जुळल्या. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली भीती होती का की हे काहीतरी डेंजर प्रकरण असू शकतं? ते डेंजर प्रकरणच आहे.